9 डिसेंबर 2024 रोजी बीड जिल्ह्यातील मसाजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांची अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली। हे प्रकरण केवळ एका हत्येपुरतं मर्यादित नाही, तर त्यात अनेक प्रशासकीय राजकीय पैलू गुंतलेले दिसतात। या प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय मानले जाणारे वाल्मिक कराड यांच्यासह काही जणांना अटक झाली आहे। मात्र या हत्येमागे केवळ काही गुन्हेगारच होते की या कटात प्रशासकीय यंत्रणा विशेषतः पोलीस दलही सहभागी होते? हा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे, कारण सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांनी पोलिसांवर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत, जे थेट पोलीस अधिकाऱ्यांच्या सहभागाकडे बोट दाखवत आहे। दमानी यांचा मुख्य आरोप आहे की जर पोलिसांनी वेळीच आणि योग्य कारवाई केली असती तर कदाचित सरपंच संतोष देशमुख आज आपल्यात असते। त्यांच्या अपहरणाची माहिती मिळाल्यानंतरही पोलिसांनी दाखवलेली कथित दिरंगाई आणि हलगर्जीपणा संशयास्पद आहे। या प्रकरणात पोलिसांचा हात होता का? त्यांनी आरोपींना जाणीवपूर्वक मदत केली का? अंजली दमानी यांनी उपस्थित केलेले मुद्दे, प्रत्यक्षदर्शीचा जबाब आणि उपलब्ध माहितीच्या आधारे या प्रकरणातील पोलिसांच्या भूमिकेवर आणि त्याभोवती फिरणाऱ्या आरोपांवर सविस्तर चर्चा करणार आहोत। नमस्कार, मी बबिता आणि तुम्ही पाहताय थोडक्यात। सर्वात आधी घटनेच्या दिवसाचा क्रम समजून घेणं महत्त्वाचं आहे। सरपंच संतोष देशमुख हे केज बीड रस्त्यावरील टोल नाक्यावरून प्रवास करत होते। त्यांच्यासोबत त्यांची गाडी चालवणारा एक व्यक्ती होता। याच टोल नाक्याजवळ काही हल्लेखोरांनी त्यांची गाडी अडवली। गाडी चालवणाऱ्या व्यक्तीच्या गळ्याला कोयता लावून त्याला धमकावून संतोष देशमुख यांचे अपहरण करण्यात आलं। हा थरारक अनुभव घेतलेल्या त्या गाडी चालकाने तात्काळ संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांना फोन करून घडलेला प्रकार सांगितला। संतोष देशमुख यांनी प्रसंगावधान राखून त्या व्यक्तीला तात्काळ जवळच्या केज पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार नोंदवण्यास सांगितलं। आता इथे प्रकरणाला गंभीर वळण लागतं। अपहरणाचा प्रत्यक्षदर्शी असलेला हा चालक जीवाच्या भीतीने पोलीस स्टेशनला पोहोचला। आपल्या जबाबात त्याने नमूद केलं आहे की पोलीस स्टेशनमध्ये पोहोचल्यानंतर त्याला तब्बल 3 ते 3.5 तास केवळ बसवून ठेवण्यात आलं। एका सरपंचाचं दिवसाढवळ्या अपहरण झालं आहे ही माहिती मिळूनही पोलिसांनी तात्काळ कारवाई करण्याऐवजी वेळ काढूपणा का केला? प्रत्यक्षदर्शीने आपल्या जबाबात असंही म्हटलं आहे की त्यावेळी पोलीस स्टेशनमध्ये पोलीस निरीक्षक महाजन आणि बनसोडे नावाचे आणखी एक अधिकारी उपस्थित होते। त्यांना सर्व हकीकत सांगितली, तरीही जबाब नोंदवण्यासाठी इतका वेळ का लागला? प्रत्यक्षदर्शीच्या म्हणण्यानुसार नवीन कायदा आहे, पुस्तक बघून जबाब लिहावा लागतो असं कारण त्याला सांगण्यात आलं। एका गंभीर गुन्ह्याची प्रसंगी जिथे प्रत्येक मिनिट महत्त्वाचा असतो तिथे कायद्याचे पुस्तक पाहण्याचं कारण देणं कितपत संयुक्तिक आहे हा मोठा प्रश्न आहे। आता प्रश्न उपस्थित राहतो, पोलिसांचा सुद्धा या कटात सहभाग आहे का? पोलिसांच्या दिरंगाईवर बोट ठेवत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानी यांनी पोलिसांवर अत्यंत गंभीर आरोप केले आहेत। त्या म्हणाल्या, कोणत्याही गुन्ह्यात प्रत्यक्षदर्शींचा जबाब हा सर्वात महत्त्वाचा पुरावा असतो, पण इथे तर त्याच व्यक्तीला 3.5 तास पोलीस स्टेशनमध्ये बसवून ठेवलं गेलं। त्यावेळी तिथे उपस्थित असलेले PI महाजन आणि बनसोडे हेच अधिकारी होते। यावरून माझा स्पष्ट आरोप आहे की हे अधिकारी या संपूर्ण कटात सामील होते। दमानी यांचा दावा आहे की जर या पोलीस अधिकाऱ्यांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तात्काळ तपास चक्रे फिरवली असती, नाकाबंदी केली असती, आरोपींच्या मोबाईलचे लोकेशन ट्रेस केले असते तर कदाचित संतोष देशमुख यांना वाचवता आलं असतं। कारण अपहरणानंतर काही तासांनी संतोष देशमुख गंभीर जखमी झालेल्या अवस्थेत आढळून आले होते आणि नंतर त्यांचा मृत्यू झाला। मधला हा वेळ काढूपणा केवळ हलगर्जीपणा होता का, किंवा जाणीवपूर्वक केलेला विलंब होता, ज्यामुळे आरोपींना पळून जाण्यास किंवा पुरावे नष्ट करण्यास मदत झाली? हा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे। पोलिसांची भूमिका अधिक संशयास्पद ठरते, कारण संतोष देशमुख यांच्या हत्येपूर्वी अनेक महिने आधीपासूनच आरोपींच्या गुन्हेगारी कारवायांबद्दल पोलिसांना माहिती होती असं दिसतं। आवादा नावाच्या एका कंपनीने या प्रकरणातील आरोपींविरुद्ध मे महिन्यापासून म्हणजे हत्येच्या सुमारे 7 ते 8 महिने आधीच तक्रारी केल्या होत्या। 28 मे रोजी याच आरोपींनी कंपनीच्या एका कर्मचाऱ्याचं अपहरण केलं होतं। दमानी या प्रश्न उपस्थित करतात की मे महिन्यापासून हे प्रकार सुरू होते। आवादा कंपनीने वारंवार तक्रारी दिल्या होत्या। पोलिसांनी जर त्याच वेळी या गुंडांवर कारवाई केली असती तर त्यांना कायद्याचा धाक दाखवला आला असता, तर आज संतोष देशमुख जिवंत असते। यावरून असं दिसतं की पोलिसांना आरोपींच्या गुन्हेगारी प्रवृत्तीची आणि त्यांच्या कार्यपद्धतीची कल्पना होती, तरीही त्यांनी वेळीच प्रतिबंधात्मक कारवाई का केली नाही? अंजली दमानी केवळ आरोप करून थांबलेल्या नाहीत, तर त्यांनी थेट पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे। त्या म्हणतात की PI महाजन यांना या कटाची पूर्ण कल्पना होती, अनेक गोष्टी त्यांना माहिती होत्या। त्यामुळे मी मागणी केली आहे की PI महाजन यांना या प्रकरणात सह आरोपी बनवावं, पण आरोपपत्रात त्यांचं नाव नाही।
इतकंच नाही तर दमानी यांच्याकडे 10 पोलीस अधिकाऱ्यांची यादी असल्याचा दावा त्यांनी केला आहे, ज्यांना या प्रकरणात सह आरोपी करायला हवं। या पोलीस अधिकाऱ्यांनी आरोपींना मदत केली आहे, काही जण तर कटात थेट सामील आहेत असा गंभीर आरोप त्यांनी केला आहे। पोलिसांच्या भूमिकेबरोबरच त्यांनी केलेल्या तपासाच्या पद्धतीवरही अंजली दमानी यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत। या प्रकरणातील प्रमुख आरोपी सुदर्शन घुले याच्यासह इतर आरोपींनी पोलिसांना दिलेले जबाब अपूर्ण आणि संशयास्पद असल्याचा दावा त्यांनी केला आहे। त्यांच्या म्हणण्यानुसार सुदर्शन घुलेचा जबाब अपूर्ण आहे, सगळे काही लपवण्याचा प्रयत्न दिसतोय। तिन्ही आरोपींचे जबाब एका स्टँडर्ड फॉर्मॅटमध्ये लिहिल्यासारखे वाटतात। अंजली दमानी यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत जे जबाबात अनुत्तरित आहेत। ते म्हणजे खुनानंतर आरोपींनी पळून जाण्याचा निर्णय कसा घेतला, त्यांना कोणी मदत केली आणि ते कुठे कुठे गेले, फरार आरोपी कृष्ण आंधळे कधीपर्यंत त्यांच्या सोबत होता, आरोपी नेमके कोणाच्या सांगण्यावरून पळाले, वाल्मिक कराड, धनंजय मुंडे यांच्याशी त्यांचं बोलणं झालं का, पळून जाण्यासाठी लागणारे पैसे कोणी पुरवले, ते भिवंडीत कसे पोहोचले, भिवंडीत किती दिवस होते, मग ते पुण्यात कसे आले, कोणी त्यांना यायला सांगितलं, त्यांनी कृष्ण आंधळेचं काय केलं, तो कुठे आहे, सिद्धार्थ सोनवणे नावाचा व्यक्ती त्यांच्यातून वेगळा कसा आणि कधी झाला, डॉक्टर वायबसे यांनी कोणाच्या सांगण्यावरून पैसे पोहोचवले। दमानिया म्हणतात की यापैकी कशाचाही तपशील आरोपींच्या जबाबात नाही। पोलिसांनी जबाब घेतला तरी कसा, असा सवाल त्या विचारतात। यातून तपास यंत्रणा काहीतरी लपवण्याचा, कोणाला तरी वाचवण्याचा प्रयत्न करत आहे का, असा संशय बळावतो। आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आरोपी जयराम चाटे आणि महेश केदार यांच्या जबाबात वाल्मिक कराड आणि टोळीने आवादा कंपनीकडे मागितलेल्या 2 कोटी रुपयांच्या खंडणीचा कुठेही उल्लेख नाही। त्यांनी केवळ सुदर्शन घुलेला झालेल्या मारहाणीचा बदला घेण्यासाठी संतोष देशमुख यांना मारहाण केल्याचं म्हटलं आहे। हा जबाब खरा असेल तर आवादा कंपनीच्या तक्रारी आणि खंडणीचा मुद्दा बाजूला पडतो, पण दमानिया यांच्या मते हा मूळ हेतू लपवण्याचा प्रयत्न असू शकतो। या 2 आरोपींच्या जबाबात सुग्रीव कराड नावाच्या एका व्यक्तीचं नाव नव्याने समोर आले। त्यांच्या म्हणण्यानुसार सुग्रीव कराडच्या सांगण्यावरूनच सरपंच संतोष देशमुख आणि मस्साजोगच्या ग्रामस्थांनी सुदर्शन घुलेला मारहाण केली होती। याच अपमानाचा बदला घेण्यासाठी कृष्ण आंधळेने त्यांना बोलवलं आणि त्यानंतर ही मारहाण झाली। खुद्द संतोष देशमुख यांनीही मारहाण होत असताना सुग्रीव कराडचं नाव घेतल्याची माहिती आहे। हा सुग्रीव कराड कोण, तर तो तांबवा येथील असून केजमध्ये राहतो। त्याची पार्श्वभूमी गुन्हेगाराची असून त्याच्यावर खून, दरोडा, अत्याचार, मारहाण असे अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत। याची आई पंचायत समिती सदस्य होती तर पत्नी केजची नगरसेविका आहे। त्यामुळे या प्रकरणात स्थानिक राजकारण आणि गुन्हेगारी याचं मोठं जाळं असल्याचं दिसतं। अंजली दमानी यांनी या प्रकरणात थेट राजकीय हस्तक्षेपाचाही आरोप केला आहे। त्या म्हणतात या सगळ्यांना धनंजय मुंडे कोऑर्डिनेट करत होते। सगळ्या गोष्टी व्हॉट्सअप चॅटवर आहेत, पण त्यांना सह आरोपी केलं तर पुरावे समोर येतील म्हणून त्यांना वाचवलं जात आहे। दमानी यांनी असाही दावा केला आहे की हे प्रकरण केवळ 8 ऑक्टोबरपासून सुरू झालेलं नाही, तर ते आधीपासून सुरू आहे आणि याच्या बैठका सातपुडा बंगल्यात झाल्या होत्या, जिथे धनंजय मुंडे आणि वाल्मिक कराड उपस्थित होते। त्यांनी गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्या वक्तव्याचा संदर्भ देत व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलेत। शंभूराज देसाई म्हणतात की कॉमेडियन कुणाल कामरावर 3rd डिग्री वापरा, पण यांचं काय, फरार असलेल्या कृष्ण आंधळेवर 3rd डिग्री का नाही वापरायची, हा प्रश्न व्यवस्थेतील दुटप्पीपणावर बोट ठेवतो। संतोष देशमुख हत्या प्रकरण हे केवळ एका व्यक्तीच्या हत्येचं प्रकरण नसून ते महाराष्ट्रातील राजकारण, गुन्हेगारी आणि प्रशासकीय अनास्था यांचं एक भयावह चित्र उभं करतं। अंजली दमानी यांनी पोलिसांवर केलेले आरोप अत्यंत गंभीर आहेत। प्रत्यक्षदर्शीला तासनतास बसवून ठेवणं, आधीच्या तक्रारींकडे दुर्लक्ष करणं, आरोपींच्या जबाबात गंभीर त्रुटी असणं, खंडणीसारखा महत्त्वाचा मुद्दा जबाबात नसतं आणि काही पोलीस अधिकाऱ्यांची नावे थेट कटात सहभागी असल्याच्या संशयात येणं, या सर्व गोष्टी पोलीस दलाच्या आणि एकूणच तपास यंत्रणेच्या कार्यपद्धतीवर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण करतात। त्यामुळे सवाल निर्माण होतो, संतोष देशमुख यांच्या हत्येच्या कटात पोलिसांचा सहभाग होता का? तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओंसाठी थोडक्यातला फॉलो करायला विसरू नका।